हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना 11वी ऍडमिशन प्रोसेसमध्ये कॅप राऊंड 1 म्हणजेच प्रवेश फेरी 1 मध्ये ऍडमिशन मिळालं नव्हतं, तर त्याची कारण काय होती की विद्यार्थ्यांना प्रिफरन्सेस नंबर 1 जो लागला होता तो चुकीचा होता, किंवा त्यांनी प्रिफरन्सेस नंबर 1 हा त्यांना माहीत नसल्या कारणाने चुकीचा दिला होता. प्रिफरन्स नंबर 1 जे कॉलेज लागले होते ते त्यांना पाहिजे नव्हतं, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेतलेलं नाही आणि म्हणून त्यांना ऍडमिशन मिळालं नाही. हे एक कारण झालं. दुसरं कारण असं आहे की विद्यार्थ्यांना प्रवेश फेरी 1 मध्ये ऍडमिशन न मिळण्याचं, तर असं आहे की विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होते आणि ज्या कॉलेजचे प्रिफरन्सेस त्यांनी टाकले होते त्या कॉलेजमध्ये कट ऑफ जास्त लागला, आणि कट ऑफ जास्त लागल्यामुळे त्यांना कॅप फेरी 1 म्हणजेच प्रवेश फेरी 1 मध्ये त्यांना ऍडमिशन मिळालं नाही. अशी दोन महत्वाची कारण आपल्याला बघायला मिळाली. आणि अजून एक कारण म्हणजे काय काय विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं, त्यामुळे त्यांना ऍडमिशन मिळण्याचा प्रश्नच नाही. तर आता नव्यानं विद्यार्थ्यांनी 2 तारीख ते 7 तारीख ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि सध्या पण बघताय तुम्ही, आज तारीख आहे 13, 11:57 झालेले आहेत आणि आज आहे लास्टचा दिवस ज्यामध्ये विद्यार्थी प्रवेश फेरी 2 म्हणजेच कॅप राऊंड 2 साठी फॉर्म हा एडिट करू शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात आणि कॅप राऊंड 2 साठी पार्ट 1 फॉर्म आणि पार्ट 2 फॉर्म असे दोन्ही फिलअप करू शकतात. रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं असलं तर तुम्हाला इथं ओपन आहे रजिस्ट्रेशन, तुम्ही इथून करू शकता. रजिस्ट्रेशन करून तुम्ही काय करू शकता, पार्ट 1 हा पूर्णपणे भरायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स तुमच्या भरायच्या आहेत. एज्युकेशनल डिटेल, ऍड्रेस डिटेल्स, तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे फिलअप करायचे आहेत आणि पार्ट 1 लॉक करायचा आहे. आणि पार्ट 1 लॉक झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला काय करायचं, पार्ट 2 ओपन होईल आणि पार्ट 2 ओपन करून तुम्हाला काय करायचं असते, पार्ट 2 मध्ये तुम्हाला काय करायचं असते, तर पार्ट 2 मध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमचे जे कॉलेजचे असतात प्रिफरन्सेस, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते त्या कॉलेजची नावं तुम्हाला वरती टाकावी लागतात आणि नंतर खाली अशा प्रकारे तुम्ही 10 प्रिफरन्सेस कॉलेजचे देऊ शकतात. आजची केस जी आहे ना ती खूप महत्वाची आहे. केस अशी आहे तुम्हाला सांगतो. पहिली केस आहे की त्या विद्यार्थ्यानं पहिल्या लिस्टमध्ये जे कॉलेज प्रिफरन्स टाकले होते ते तुम्हाला दाखवतो. त्या विद्यार्थ्याचा फॉर्म आपण ओपन करूया. लॉग इन आयडी आणि जो पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जो कॅप्चा आहे ते टाकून घ्या. व्यवस्थित बघा मी काय करत आहे आणि तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल की काय काय इश्यू झाला होता. बघा हे आहे पहिलं त्या कॉलेजचं, बघा नॉट ऍडमिटेड आहे. आणि नॉट ऍडमिटेड नंतर बघा आता काय बघायचं, कॅप ऑप्शन पार्ट 1 मध्ये जावा. पार्ट 1 मध्ये जर गेला तर तुम्ही लॉक ऍप्लिकेशन फॉर्म जर बघितला तर ऑलरेडी हा फॉर्म कसा आहे बघा, लॉक अँड अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट विल रिमेन डिझायबल्ड अंटिल द नेक्स्ट राऊंड बिगिन. नेक्स्ट राऊंड चालू व्हायच्या तोपर्यंत लॉक आणि अनलॉक ऑप्शन करण्यासाठी फॉर्म हा तुम्हाला जो ऑप्शन असतो लॉक आणि अनलॉक करण्यासाठीचा तो तुम्हाला डिझायबल आहे. म्हणजे हा विद्यार्थी पार्ट 1 मध्ये काही चेंज करू शकत नाही. आता हे आलं. नंतर पार्ट 2 मध्ये जावा, कॅप ऑप्शन मध्ये जावा. कॅप ऑप्शन मध्ये गेला तर लॉक ऑप्शन वरती क्लिक करा. लॉक ऑप्शन वरती गेल्यानंतर बघा तुम्हाला इथं पार्ट 2 तुम्ही अनलॉक करू शकता असा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. इथं अनलॉक ऑप्शन फॉर्म अनलॉक करू शकताय तुम्ही. पण बघा त्याच्यामध्ये बघा जे प्रिफरन्सेस टाकले होते बघा, पहिले हे जे पहिलं कॉलेज आहे ना, हे कॉलेज त्याला मिळालं होतं विद्यार्थ्याला, पण त्याला हे कॉलेज नको होतं कारण नेट कॅफेवाल्या माणसांनी हे प्रिफरन्सेस टाकलेले आहेत असे. पण त्याला माहित नव्हतं विद्यार्थ्याला की त्या कॉलेजचे प्रिफरन्सेस असतात ते व्यवस्थित टाकायला पाहिजेत. एडेड कॉलेज जे आहेत बघा, हे एडेड कॉलेज आहेत ते वरती टाकायला पाहिजेत. सेल्फ फायनान्स्ड कॉलेज आहेत ते खाली टाकायला पाहिजे. आणि त्या विद्यार्थ्याचा नंबर पार्शियली एडेड कॉलेज लागला होता आणि त्याला ह्या बालभारती माध्यमिक विद्यालयाला या कॉलेजला त्याला ऍडमिशन घ्यायचं नव्हतं, त्याचे काहीतरी कारण असतील आणि त्यांना बाकीच्या कॉलेजला काय होतं ऍडमिशन घ्यायचं होतं. त्यामुळे काय झालं, पहिलं कॉलेज लागलं आणि पहिलंच कॉलेज लागल्या कारणाने त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला काय होतं, कंपल्सरी होतं. पण विद्यार्थ्याला ते कॉलेज पाहिजेच नव्हतं. त्यामुळे असा नियम होता की आपला की दुसरी, तिसरी आणि चौथ्या फेरीमध्ये त्या विद्यार्थ्याला बाद केलं जाईल, ब्लॉक केलं जाईल आणि शेवटच्या फेरीमध्ये विद्यार्थ्याला मग पकडलं जाणार आणि मग शेवटच्या स्पेशल विद्यार्थ्याला त्या फेरीमधून काय करायचं होतं, त्याला प्रवेश घ्यायचा होता शेवटच्या फेरीमध्ये. तोपर्यंत विद्यार्थ्याला वाट बघायची होती. पण आता बघा काही गाईडलाईन मध्ये चेंज आलेलं आहे. गाईडलाईन मध्ये चेंज असले भरपूर साऱ्या लोकांनी काय केलं, कस्टमर केअरला त्यांच्या फोन केला आणि त्यांच्या अडचणी सांगितल्या, भरपूर साऱ्या तक्रारी आल्या. तर अशा विद्यार्थ्यांना आता राऊंड 2, राऊंड 3 आणि राऊंड 4 साठी सुद्धा ऍप्लिकेशन त्यांनी करू शकतात. कसं करू शकतात, आता ह्या विद्यार्थ्याची केस तुम्हाला समोर दाखवत आहे. ह्या विद्यार्थ्याला पहिल्या कॉलेजला प्रिफरन्सला ऍडमिशन मिळालं होतं बघा. तर ह्याच्या पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला दाखवू शकतो. थोडक्यात दाखवायचं जर झालं
तर इथं इथं काय दाखवू शकतो मी तुम्हाला, एक मिनिट. इथं तुम्हाला हे तुम्हाला इथं आहे बघा, सांगतो एकच मिनिट. टाइम लाईन लॉग जावा, टाइम लाईन लॉग जावा. तर इथं टाइम लाईन लॉगला जर गेलो तर बघा, कॅप फॉर्म लॉकड कधी केलाय बघा. हे बघा, तुम्हाला डेट टाइम सगळा इथं बघायला मिळतोय. 2/6/2 ला बरोबर, 2002/6/2025 ला कॅप फॉर्म हा लॉक केलेला आहे. आणि आणि इथं कॅप ऍडमिशन्स मध्ये गेलो, कॅप अलॉटमेंट स्टेटस बघा. अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप राऊंड 1 बघा. 1 राऊंडला बघा तुम्हाला आलो ऍडमिशन शेड्यूल बघा, 30/6 ते 7/6. आणि अलॉटमेंट डेट बघा बरोबर आहे. म्हणजे ह्याला जनरल वुमन मधनं ऍडमिशन मिळालेलं होतं त्या विद्यार्थ्याला. आणि कुठल्या कॉलेजला मिळालेलं आहे बघा, बालभारतीलाच मिळालेलं आहे. जे याला नाही पाहिजे, जे नाही पाहिजे. आणि मी तुम्हाला ऑलरेडी कॅप राऊंड मध्ये जाऊन दाखवलं बघा, बालभारती माध्यमिक विद्यालय. आणि इथं बघा चूज कॉलेज मध्ये गेलो तर प्रिफरन्सेस दिलेले बघा, बालभारती इथं. म्हणजे ज्या कॉलेजला लागलं होतं त्याला ह्याला घ्यायचं नव्हतं, हे मी तुम्हाला दाखवून दिलं. आता प्रूफ दाखवला तुम्हाला की ह्या विद्यार्थ्याला जे कॉलेज लागले होतं ते घ्यायचं नव्हतं. आणि ह्या विद्यार्थ्याचं म्हणून तर बघा इथं काय आलेलं ऑप्शन, कॅप अलॉटमेंट स्टेटस मध्ये जावा. कॅप अलॉटमेंट स्टेटस कॅप राऊंड 1 मध्ये जावा. 1 मध्ये गेला तर तुम्हाला काय दिसतंय बघा, ऍडमिशन म्हणजे मिळालं होतं, ऍडमिशन मिळालं होतं. पण सुरुवातीला डॅशबोर्डला जावा, नॉट ऍडमिटेड म्हणजे ऍडमिशन घेतलेलं नाही. ऍडमिशन घेतलेलं नाही तुम्हाला क्लिअर झालं. पण आता आपण बघा, कॅप राऊंड 2 तुम्हाला दिसत आहे. कॅप राऊंड 2 मध्ये जावा. कॅप राऊंड 2 मध्ये जावा, चूज स्ट्रीम वरती जावा. तुम्ही कसा भरू शकताय बघा, तुम्हाला एडिट करण्यासाठी हा फॉर्म पहिल्यांदा तुम्हाला अनलॉक करणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही कॅप वरती जावा. कॅप वरती झाल्यानंतर लॉक ऑप्शन वरती जावा. लॉक ऑप्शन वरती गेल्यानंतर बघा इथं फॉर्म अनलॉक करा. डू यू वॉन्ट टू अनलॉक द ऍप्लिकेशन फॉर्म? येस, आय वॉन्ट टू अनलॉक. तर बघा, सिन्स यू आर अलॉटेड युअर फर्स्ट कॉलेज चॉईस इन प्रिव्हियस राऊंड, यू डिड नॉट टेक ऍडमिशन, यू आर नॉट एलिजिबल टू अप्लाय इन द करंट राऊंड, यू मे अप्लाय इन द फायनल राऊंड. बघा, म्हणजे जे त्यांनी सांगितलेलं आहे मला हे माहित होतं, फक्त मी बघत होतो की विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेऊ शकतात का, गाईडलाईन ज्या चेंज झाल्यात ते फॉर्म एडिट करू शकतात का. तर बघा, सिन्स यू आर नॉट अलॉटेड, you were allotted your first choice in your previous round and did not take admission, you are not eligible to apply in the current round. म्हणजे दुसऱ्या राऊंड मध्ये ह्या विद्यार्थ्याला ब्लॉकच आहे, त्यामुळे हा अनलॉक होऊ शकत नाही. तर सगळ्यांनी एकच नोंद घ्या, ज्या विद्यार्थ्यांना पहिलं प्रिफरन्सेसचं कॉलेज मिळालं होतं, पहिल्या प्रिफरन्सचं कॉलेज मिळालं होतं, पण त्यांना ऍडमिशन त्यामध्ये घ्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी काय झालं, त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेतलं नाही. आणि त्यामुळे दुसरा, तिसरा आणि चौथा या राऊंड साठी त्यांना काय केलेलं आहे बघा, सक्सेसिव्ह राऊंड मध्ये, करंट राऊंड मध्ये तर सध्या म्हणजे दुसऱ्या राऊंड साठी तर या विद्यार्थ्याला त्यांनी ब्लॉक केलेला आहे, हे तुम्हाला दिसत आहे. तर बघा इथं तुम्हाला अजून एकदा दाखवतो. तर हे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज कधी करू शकणार, जेव्हा स्पेशल राऊंड येणार तेव्हा. स्पेशल राऊंड येणार तेव्हा. तर म्हणून सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं नाही, त्याची कारण सांगितली मी तुम्हाला. काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाही पहिल्या प्रिफरन्स मध्ये म्हणून त्यांना ब्लॉक केलं. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी कॅप राऊंड 2 मध्ये वेगवेगळे कॉलेज लावले, 2 ते 10 कॉलेजमध्ये प्रिफरन्सेस मिळाले होते, त्यांनी त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही तरी ते प्रवेश फेरी 2 मध्ये भाग घेऊ शकतात. आणि ज्यांना मार्क कमी असल्यामुळे ऍडमिशन मध्ये त्यांना ऍडमिशन भेटलं नाही, त्यांनी पण या राऊंड मध्ये ते अप्लाय करू शकतात. ठीक आहे. आता दुसरी केस जर तुम्हाला दाखवायची झाली तर दुसरी केस दाखवतो. दुसऱ्या केस मध्ये बघा, दुसऱ्या केस मध्ये सांगतो तुम्हाला, VYC9KS लॉग इन केला आपण. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दाखवतो या विद्यार्थ्याला ऍडमिशन का मिळालं नाही. डॅशबोर्ड बघा, डॅशबोर्ड काय सांगतो आपल्याला, नॉट ऍडमिटेड, ऍडमिशन घेतलेलं नाही. ऍप्लिकेशन 1 मध्ये जावा, लॉक ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जावा. तर इथं बघा प्रिफरन्सेस किती टाकले होते, 1 2 5 प्रिफरन्स टाकले होते. पण ह्याचं कारण काय आहे बघा, ह्याचं कारण आहे की या विद्यार्थ्यांना जे कॉलेजेस टाकले त्या कॉलेजमध्ये हाय मेरिट लागलं होतं. आणि हाय मेरिट लागल्यामुळे ह्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, या विद्यार्थ्याचा फॉर्म हा आपोआप काय झालेला आहे, सिस्टीमनं, टाइम लॉक बघा, सिस्टीमनं आपोआप अनलॉक करून दिलेला आहे बघा. अनलॉक फॉर राऊंड 2 अनलॉक करून दिलेला आहे सिस्टीमनं. त्यासाठी हा विद्यार्थी काय करू शकतो, चूज स्ट्रीम वरती जावा.
तर इथं सध्या तुम्ही बघा, हे तुम्ही तुमचं स्ट्रीम आपोआप आपोआप दिलेलं आहे बरं का चेंज करून. तो विद्यार्थी पार्ट 1 मध्ये पण बघा, पार्ट 1 मध्ये जर त्याला काही हे करायचे असतील चेंजेस, तो पण विद्यार्थी हा फॉर्म अनलॉक करू शकतोय बघा. हा फॉर्म अनलॉक करू शकतोय, हा विद्यार्थी अनलॉक करू शकतोय. आणि फॉर्म अनलॉक सक्सेसफुली झाला. तुम्हाला काय जर चेंजेस करायचे असतील बघा, तुम्हाला तर समजा इथं काय चेंजेस करायचे असतील, तुम्हाला ऍड्रेस डिटेल मध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकताय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही नंतर सगळं चेंज करून जर झालं, पार्ट 1 मध्ये काय चेंजेस करायचे असतील, पार्ट 1 मध्ये परत लॉक ऍप्लिकेशन फॉर्म करा. लॉक झाला परत परत कॅप राऊंड 2 मध्ये या. तुम्हाला हे स्ट्रीम ते कॅप राऊंड 2 मध्ये झाला, तुम्हाला इथं मीडियम चूज करायचं आहे. तुमचं सायन्स आर्ट करायचं असेल, कॉमर्स करायचं, सायन्स करायचं असलं करून घ्या. मीडियम बदलायचं मीडियम बदलून घ्या. सध्या या विद्यार्थ्याला काही गरज नाही चेंज करायची, म्हणून सेव्ह नेक्स्ट करा. सेव्ह नेक्स्ट केला तर कॉलेजचे प्रिफरन्सेस टाकायला येतात बघा इथं. देर आर नो रेकॉर्ड्स टू डिस्प्ले. सिलेक्ट प्रिफरन्सेस ॲज ऑन सेटअप. आता नवीन प्रिफरन्सेस द्यावे लागतील. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये गेला तर जुने प्रिफरन्सेस दिसत आहेत काही, ते आता नाही, जुने प्रिफरन्सेस दिसणार नाहीत. सिलेक्ट ज्युनियर कॉलेज करायचे आहे तुम्हाला, तर इथं तुम्ही जे काही तुमचा रिजन आहे तो सिलेक्ट करा. मीडियम सिलेक्ट करा, मीडियम कुठला आहे, इंग्लिश आहे. डिस्ट्रिक्ट तुमचा सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट तुमचा सिलेक्ट करा. तुमचे पूर्णपणे डाऊट्स या व्हिडिओने सगळे क्लिअर करणार आहे. आपण एरिया सिलेक्ट करणार आहे. एरिया सिलेक्ट केला, त्याच्यानंतर स्ट्रीम एडेड कॉलेजमध्ये जावा. एडेड कॉलेजमध्ये तुम्ही सर्च करा. तर सर्च करा, जे येतं ते पहिल्यांदा बघा, याच्यामध्ये कुठले कुठले एडेड कॉलेज येत आहेत जे गव्हर्नमेंट आहेत. तिथं तुम्ही डिटेल्स बघू शकता, त्यांच्या सगळ्या कॉलेजच्या डिटेल्स इथं बघू शकता. इनटेक कॅपॅसिटी इथं बघू शकता, आणि तुम्ही इथून ऍड करायचंय. आता इथे एडेड बघितलं कॉलेज, इथं तुम्ही गव्हर्नमेंट टाका आणि सर्च करा. तर इथं जे कॉलेज येते ते पहिल्यांदा ऍड करा. ऍड करा, पहिलं कॉलेज ऍड झालं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एडेड कॉलेज तुम्ही पहिल्यांदा ऍड करा. एडेड कॉलेज, एडेड कॉलेज ऍड करा. त्याच्यामध्ये बघा, राजर्षी शाहू कॉलेज येते, छत्रपती शाहू कॉलेज, महाराज कॉलेज, द न्यू कॉलेज, नंतर विद्यापीठ, काय तर असे आहेत कॉलेजेस, ते तुम्ही इथं ऍड करू शकता. विद्यापीठ कॉलेज, झेडपी मेन, राजाराम. एडेड कॉलेज पहिले पहिले टाकून घ्या. विद्यापीठ हायस्कूल, हे एडेड कॉलेज आले सगळे. आता एडेड मध्ये जर अजून सर्च केलं तर तुम्हाला बघा काय काय मिळते. तुम्ही ऑलरेडी विवेकानंद कॉलेज, द न्यू कॉलेज, राजाराम कॉलेज, हे तुम्ही, आणि तुम्ही इथून मूव अप केलं तर हा प्रिफरन्स वरती गेला बघा, दुसरा प्रिफरन्स खाली आला. त्याच्यानंतर राजर्षी शाहू कॉलेज हे ऍड केला. त्याच्यानंतर बघा, तुम्ही इथं तुमच्या फीज दिसत आहेत बघा उजव्या साईडला. अशा प्रकारे तुमची फीज पण तुम्हाला इथे दिसत असते. त्याच्यानंतर विथ झेडपी मेन, ह्याचे पण तुम्हाला फीज इथं दिसणार आहे. तुम्हाला इथून तुम्ही मूव अप केलं किंवा इथून मूव डाऊन केलं. आता इथं बघा, हा जर मूव डाऊन केला मी, तर हा प्रिफरन्स माझा खाली आला. हा प्रिफरन्स मला वरती घ्यायचा, तर हा प्रिफरन्स वरती गेला. हा प्रिफरन्स मला खाली घ्यायचा आहे, तर हा प्रिफरन्स माझा खालीवर मी इथून करू शकतोय. आणि एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही अजून, तुम्हाला वाटलंच तर अजून 1-2 कॉलेज ऍड करून ठेवा. हे सगळे काय गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, काय प्रॉब्लेम नाही. आणि याच्यातून तुम्ही सेव्ह केला, सेव्ह चॉईसेस केला तुम्ही, तर प्रिफरन्सेस सेव्ह झाले. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म बघा, शेवटी जाऊन तुम्हाला प्रिफरन्सेस तुमचे व्यवस्थित आहेत का बघायचं आहे. इथं राजाराम महाविद्यालय, न्यू कॉलेज, विवेकानंद कॉलेज, राजेश शाहू कॉलेज, झेडपी मेन, हे तुमचे प्रिफरन्सेस आहेत. तुम्हाला अजून काय तुम्हाला चेंज करायचे असतील तर तुम्ही इथून चेंज करू शकता बघा. इथं हे याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेंज करू शकता. प्रिफरन्सेस जर वरचे घ्यायचे असतील तर वरती घेऊ शकताय तुम्ही. सेव्ह म्हणा, सेव्ह म्हणला तुम्ही, किंवा तुम्हाला अजून वरती घ्यायचं असेल वरती घ्या. विवेकानंद कॉलेज वरती घ्यायचं आपल्याला, विवेकानंद वरती कॉलेज घ्यायचं, विवेकानंद वरती जाऊ द्या. गेलं, न्यू कॉलेज आहे, सेव्ह केला, सेव्ह झाला प्रिफरन्स. आणि त्याच्यानंतर तुम्ही तो लॉक ऍप्लिकेशन फॉर्मला जावा, आणि हा फॉर्म तुम्ही इथून लॉक करू शकताय. लॉक प्रिफरन्सेस करा, फॉर्म लॉक झालेला आहे. आणि बघा, इथं तुम्हाला असं यायला पाहिजे, कम्प्लीट अँड लॉकड. आणि हे आलं की 100% तुमचा फॉर्म हा कन्सिडर केला जाणार आहे दुसऱ्या राऊंड साठी. त्यामुळे बघा, आता मी जर तुम्हाला इथं दाखवलं, टाइम लॉग मध्ये जावा, टाइम लॉग मध्ये जावा, तर इथं बघा, टाइम लॉग मध्ये बघा, इथं व्यवस्थित तुम्हाला सगळे डिटेल दिसणार. इथं बघा, सिस्टम न कुठं, हा इथं पर्यंत बघा. अनब्लॉकड केला, कुणी अनलॉक केला, विद्यार्थ्याने केला. सेल्फ व्हेरीफाईड केला, राऊंड 1 ऍप्लिकेशन राऊंड 2 साठी. नंतर त्याला लॉक केला, परत इन्फॉर्मेशन सेव्ह केली, आणि कॅप फॉर्म हा लॉक झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही टाइम लॉग मध्ये बघू शकता. आणि इथं डॅशबोर्ड वर जावा, तर तुम्हाला नॉट ऍडमिशन सध्या शेट दिसत आहे. जेव्हा या विद्यार्थ्याला 17 तारखेला काय होणार तुम्हाला माहित आहे.
आता हा फॉर्म आपण लॉग आउट करून टाकायचा आहे आणि तुम्ही त्या ऍडमिशन शेड्यूल मध्ये या. ऍडमिशन शेड्यूल मध्ये याला राऊंड 2 मध्ये या. राऊंड 2 मध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला मी दाखवतो. राऊंड 2 मध्ये आलात तुम्ही सगळेजण. राऊंड 2 मध्ये आल्यानंतर बघा व्यवस्थित आता इथं थोडस रोटेट करून घेऊया हे. हा, तर बघा 13 तारखे म्हणजे आज शेवटची डेट आहे. नियमित फेरी 2 मध्ये प्रवेश, नियमित फेरी 1 मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये प्रवाह प्रसिद्धीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा आज लास्ट आहे. आज शेवटची डेट आहे. 17 तारखेला तुमची पोर्टलवरती अलॉटमेंट लिस्ट जाहीर होईल. 17 तारखेला SMS द्वारे विद्यार्थ्यांना कळेल. कॉलेजच्या समोर जे नोटीस बोर्ड असतील तिथं सुद्धा तुम्हाला 17 तारखेला ही सगळी नोटीस तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. विद्यार्थी लॉग इन मध्ये पण बघू शकतो आणि विद्यार्थी कॉलेजला जाऊन पण त्याचा अलॉटमेंट बघू शकतो. लॉग इन मध्ये बघा अलॉटमेंट झाल्यानंतर 18 तारीख ते 21 तारीख दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. 18 तारीख ते 21 तारीख इथपर्यंत विद्यार्थ्यांना जाऊन कॉलेजमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन भरून फी भरून तुम्हाला तुमचे ऍडमिशन हे कन्फर्म करायचं आहे. आणि ह्याच्यातून ज्या जागा शिल्लक राहतील त्या जागा 23 जुलैला काय केली जातील, प्रदर्शित केली जातील. 23 जुलैला कळणार आहे कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत आणि वॅकन्सी किती शिल्लक आहेत. आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना राऊंड 3 साठी त्यांच्याकडून प्रिफरन्सेस भरून घेतले जातील. आता समजा ह्या विद्यार्थ्याला जर राऊंड 3 मध्ये सुद्धा ऍडमिशन मिळालं नाही, आता जे आपण आता फॉर्म भरला, पहिला विद्यार्थ्याची केस ते काय तो 2, 3 आणि 4 राऊंड मध्ये फॉर्म भरू शकत नाही. पण जो दुसरा विद्यार्थी होता आताचा, तो विद्यार्थी जर त्याला ऍडमिशन अजून एकदा मिळालं नाही तर तो राऊंड 3 मध्ये सुद्धा काय करू शकतो, फॉर्म हा भरू शकतोय. आय होप सगळ्यांचे डाऊट्स आहेत ते डाऊट्स क्लिअर झाले असतील. मला फक्त बघायचं होतं की विद्यार्थ्यांनी जेव्हा पहिला कॉल प्रिफरन्सेस आहे ना, पहिला प्रिफरन्सेस मिळाला होता पण त्यांना तिथे ऍडमिशन घ्यायचं नव्हतं, अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2 मध्ये फॉर्म भरू शकतात का? तर नाही. त्याचा आन्सर आहे नाही. त्यांना स्पेशल फेरीसाठीच ऍडमिशन करावं लागणार आहे. याची सगळ्यांनी विद्यार्थी नोंद घ्या. काय अडचणी असतील तर मला नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्या जास्तीत जास्त होतील एवढं मी प्रयत्न करेन की त्या सॉल्व्ह होतील. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग पेशंटली. बाय बाय.